नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे। यापुढे त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यांचे हप्ते जे आहे ते बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर काय आहे त्या माहितीमध्ये ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। या ठिकाणी जर आपण पाहिलो तर आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। काय आहे या माहितीमध्ये तर दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। म्हणजेच 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी शासनाद्वारे जे GR काढण्यात आले होते त्या GR नुसार अपात्र असलेल्या महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येत आहे। म्हणजेच यापुढे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत। आता यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला, म्हणजेच अशा महिला जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असून सुद्धा या योजनेसाठी अर्ज केले असतील अशा 2,30,000 महिला यामध्ये अपात्र ठरवण्यात आले आहेत। तसेच वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, तसेच स्वेच्छेने या योजनेतून आपले नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 महिला, असे एकूण 5 लाख महिलांना या योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात आलेले आहे। म्हणजेच आता या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच या योजनेअंतर्गत मिळणारे जे लाभ आहे ते यापुढे त्यांना मिळणार नाही। आता जे अपात्र महिला ठरवण्यात आलेले आहेत त्यांनी यापूर्वी जे लाभ घेतलेले आहेत ते लाभ परत घेतले जाणार आहेत का, तर याविषयीची माहितीसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही दिलेले लाभ आहे ते परत घेतले जाणार नाही। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केले जाणार नाही। म्हणजे जे काही अपात्र महिला आहेत त्यांनी यापूर्वी जे काही लाभ घेतलेले असेल ते लाभ त्यांच्याकडून परत घेतले जाणार नाही, परंतु त्यांना यापुढे या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही। तसेच या योजनेअंतर्गत त्यांना मिळणारे जे हप्ते आहेत ते बंद करण्यात येईल। तर अशा प्रकारची ही माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।